Next point is the satellite communication system. Next point is the satellite communication systems. Okay, now focus to here. Moon is a natural made satellite of Earth. However, we are not interested in the natural satellites. Moon म्हणजे काय? Moon हा काय नॅचरल मेड सॅटेलाइट आहे ना. सॅटेलाइट म्हणजे काय? उपग्रह. हा मून कसा आहे? नॅचरल आहे, नैसर्गिक उपग्रह आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही आहे. ठीक आहे. नाव आर्टिफिशियल मॅनमेड सॅटेलाइट्स म्हणजे आर्टिफिशियल जे सॅटेलाइट आहेत, म्हणजे जे मॅनमेड सॅटेलाइट आहेत त्याच्यामध्ये आपला इंटरेस्ट आहे, त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे रिगार्डिंग अ कम्युनिकेशन ऑफ अ सॅटेलाइट. Okay, now artificial man-made satellites and artificial satellites orbits or revolves around the earth in a exactly the same manner and electrons revolve around the nucleus at an atom. आता what is exactly meaning of this sentence? आता artificial satellites orbits. ऑर्बिट म्हणजे काय असतं की उपग्रह जे असेल उपग्रह, ठीक आहे, त्यांची भ्रमण कक्षा काय ते त्यांच्या फिरतात ना, उपग्रह असे फिरत असतात, अर्थ भोवती काय करत असतात ते फिरत असतात, त्याची भ्रमण कक्षा काय, त्या भ्रमण कक्षेला त्या फिरण्याच्या कंडिशनला काय बोलतात? ऑर्बिट्स बोलतात. काय बोलतात? ऑर्बिट्स किंवा रिव्हॉल्व्स बोलतात. ऑर्बिट्स किंवा रिव्हॉल्व्स बोलतात. ठीक आहे, अराउंड द अर्थ. आता हे एक्झाम्पल घेतलेलं, जसं कसं एखादा अणू किंवा रेणू भोवती कसं इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन फिरत असतात, इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉन्स फिरत असतात, त्याप्रमाणे सॅटेलाइट्स म्हणजेच काय? उपग्रह हे पृथ्वीभोवती फिरत असतात. जे पृथ्वीभोवती फिरतात त्या फिरण्याच्या सिच्युएशन, त्या फिरण्याच्या कंडिशनला काय बोलतात? ऑर्बिट्स बोलतात किंवा रिव्हॉल्व्स बोलतात. ओके, नाउ द पाथ ऑफ सॅटेलाइट्स मूव्स आर कॉल्ड ऑर्बिट्स. म्हणजे त्या सॅटेलाइटचा पाथ, त्याचा रूट काय, त्याचा एक्झॅक्टली वे काय, त्या प्रोसिजरला, त्या प्रोसेसला काय बोलतात? ऑर्बिट्स बोलतात. ओके, नाउ ऑर्बिट्स आर डिफरंट टाइप्स सच ॲज सिंक्रोनस, पोलर अँड इन्क्लाइंड. म्हणजे ऑर्बिट्स जे आहे, म्हणजे एखादा उपग्रह असेल, म्हणजे काय सॅटेलाइट असेल, तो अर्थभोवती काय करत असतो? फिरत असतो. त्याचे डिफरंट टाइप्स आहेत, त्याचे 3 टाइप्स आहे. कोणते कोणते 3 टाइप्स आहे? सिंक्रोनस, पोलर आणि इन्क्लाइंड. ओके, नाउ द जिओस्टेशनरी सॅटेलाइट टेक एक्झॅक्टली 24 hours टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन्स अराउंड द अर्थ. जो जिओस्टेशनरी सॅटेलाइट आहे, आता हा प्रश्न असा आहे की जिओस्टेशनरी सॅटेलाइट म्हणजे काय? की ज्या सॅटेलाइटची एक्झॅक्टली पोझिशन फिक्स असते स्पेसमध्ये, म्हणजे ज्या सॅटेलाइटची पोझिशन फिक्स आहे स्पेसमध्ये त्याला काय बोलतात? जिओस्टेशनरी सॅटेलाइट बोलतात. आणि जो जिओस्टेशनरी सॅटेलाइट जो आहे त्याची एक्झॅक्टली 24 hours तो काय करतो? कंप्लीट करतो. त्याचं वन रोटेशन कंप्लीट करतो 24 hours मध्ये अराउंड द अर्थ. ओके, नाउ देयर इज अ 4 types of satellites. First one is the communication satellites, remote sensing satellites, weather satellites and scientific satellites. These 4 satellites are used in a different purpose. म्हणजे हे 4 टाइप्स आहेत सॅटेलाइटचे, याचा यूज हा डिफरंट पर्पजसाठी केला जातो. नाव सायंटिफिक असेल तर सायंटिफिक रिझनसाठी त्याचा यूज केला जातो. रिगार्डिंग नासा वगैरे काय असेल त्याच्या रिलेटेड सायंटिफिक आलं. ठीक आहे. वेदर म्हणजे काय? थोडक्यात की वेदरचा रिपोर्ट काय आपण बघतो ना, फॉरकास्टिंग वेदर रिपोर्ट. ठीक आहे, त्याच्या रिलेटेड वेदर सेन्सिंग. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? की जर आता स्पेसमध्ये जर 2-3 सॅटेलाइट असेल तर एखादा सॅटेलाइट तयार केला असेल, त्या सॅटेलाइट थ्रू मी अनदर सॅटेलाइटचं काय करू शकतो? कम्युनिकेशन करू शकतो. म्हणजे एका सॅटेलाइट थ्रू दुसऱ्या सॅटेलाइटचं कम्युनिकेशन, दॅट इज एक्झॅक्टली रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स. ओके, आणि पहिला टाईप कोणता? याच्यामध्ये कम्युनिकेशन सॅटेलाइट, म्हणजे 2 सॅटेलाइटमध्ये कम्युनिकेशन असेल किंवा एका सॅटेलाइटवर आपण कम्युनिकेशन करत असू, दॅट इज एक्झॅक्टली कम्युनिकेशन सॅटेलाइट. दीज आर द 4 टाइप्स ऑफ satellites. Okay, communication satellite, remote sensing satellite, weather satellites, and 4th one is a scientific satellites. Now focused here is exactly a basic operation of a satellite communication system. म्हणजे इथं काय, ही डायग्राम कशाची रिलेटेड आहे की बेसिक ऑपरेशन ऑफ अ सॅटेलाइट कम्युनिकेशन्स. नाउ फोकस टू हियर इज अ सॅटेलाइट. इथं एक सॅटेलाइट तयार केला आहे, तो स्पेसमध्ये काय केला मी सोडून दिलाय, त्याची पोझिशन काय फिक्स आहे. दॅट पर्टिक्युलर सॅटेलाइट इज कॉल्ड एज अ जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. कोणता सॅटेलाइट? हा जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे. ज्या सॅटेलाइटची पोझिशन फिक्स आहे इन द स्पेस, दॅट पर्टिक्युलर सॅटेलाइट इज कॉल्ड एज अ जिओ स्टेशनरी. आणि त्याला दुसरं अजून काय म्हणतात? रिले स्टेशन पण म्हणतात. काय म्हणतात? रिले स्टेशन्स. नाव हा एक सॅटेलाइट आहे. आता इथं काय अर्थ आहे, म्हणजे ही पृथ्वी आहे, इथं अर्थ आहे. इथं काय 2 अँटिना आहे. इथं हा ट्रान्समिटिंग अर्थ स्टेशन आहे आणि हा दुसरं काय रिसिव्हिंग अर्थ स्टेशन आहे. आणि इथं अँटिना यूज केला, त्या अँटिनाला काय बोलतात? डिश अँटिना. इथं काय पण डिश अँटिना. ओके, ट्रान्समिटिंग अर्थ स्टेशन इथं, याच्यावरती काय डिश अँटिना. रिसिव्हिंग अर्थ स्टेशन याच्यावरती काय डिश अँटिना. आता हा ट्रान्समिटिंग काय करतो
की फ्रिक्वेन्सी पास करतो. फ्रिक्वेन्सी कोणाला पास करतो? ह्या सॅटेलाईटला. कोणता सॅटेलाईट? रिले स्टेशन, म्हणजे ज्या सॅटेलाईटची पोझिशन फिक्स आहे तो सॅटेलाईट. तो कोणता? आपला सॅटेलाईट जो असेल तो. त्याला काय करणार? ह्या ट्रान्समिटिंग अँटिना थ्रू, ट्रान्समिटिंग स्टेशन थ्रू, ह्या डिश अँटिना थ्रू काय करणार? फ्रिक्वेन्सी पास करत. ती फ्रिक्वेन्सी किती आहे? 6 GHz आहे. आता जी फ्रिक्वेन्सी अर्थ स्टेशनवर पास होते, ट्रान्समिट केली जाते, त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणतात? अपलिंक फ्रिक्वेन्सी बोलतात. काय बोलतात? अपलिंक फ्रिक्वेन्सी बोलतात. आता जेव्हा हा सॅटेलाईट ही अपलिंक फ्रिक्वेन्सी म्हणजे किती फ्रिक्वेन्सी आहे ती? 6 GHz फ्रिक्वेन्सी ही काय करतो? तो सॅटेलाईट रिसीव्ह करतो, ॲक्सेप्ट करतो. मग सॅटेलाईट त्या फ्रिक्वेन्सीवर प्रोसेस परफॉर्म करतो, ॲम्प्लिफाईज करतो. ॲम्प्लिफाईज करून झाल्यानंतर, प्रोसेस परफॉर्म करून झाल्यानंतर, म्हणजे त्या फ्रिक्वेन्सीवर काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करून झाल्यानंतर तो काय करतो? रिप्लाय करतो, फीडबॅक देतो, ॲक्नॉलेजमेंट देतो. कोणाला? रिसिव्हिंग अर्थ स्टेशन. ओके, म्हणजे ह्या रिसिव्हिंग अर्थ स्टेशन थ्रू आपल्याला ह्या सॅटेलाईटचं काय भेटतो? फीडबॅक भेटतो, रिप्लाय भेटतो. आणि तो रिप्लाय किती फ्रिक्वेन्सीचा आहे? इथं 4 GHz. रिसीव्ह किती केली आहे? 6 GHz. आणि त्यांनी पास किती केली आहे? त्यांनी फीडबॅक किती फ्रिक्वेन्सीचा फीडबॅक दिला आहे आपल्याला? 4 GHz. म्हणजे रिसीव्ह करताना तो जास्त फ्रिक्वेन्सी रिसीव्ह करतो, त्या फ्रिक्वेन्सीवर तो ॲम्प्लिफिकेशन करतो, म्हणजेच काहीतरी प्रोसेस करतो, म्हणजेच काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करतो. त्याच्यानंतर आपल्याला 4 GHz फ्रिक्वेन्सी भेटते ह्या रिसिव्हिंग अर्थ स्टेशनला. ठीक आहे, म्हणजे ही फ्रिक्वेन्सी किती ही फ्रिक्वेन्सी काय होते? रिड्यूस होते. ठीक आहे, काहीतरी इथं काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करून झाल्यानंतर फ्रिक्वेन्सी रिड्यूस होते. ओके, दॅट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज अ डाऊन लिंक फ्रिक्वेन्सी. त्या फ्रिक्वेन्सीला काय बोलतात? डाऊन लिंक फ्रिक्वेन्सी बोलतात. रिसिव्हिंग आता ही कोणती? अपलिंक फ्रिक्वेन्सी. ती अपलिंक फ्रिक्वेन्सी जास्त असते, डाऊनलिंक फ्रिक्वेन्सी कमी असते ॲज कम्पेअर टू अपलिंक फ्रिक्वेन्सी. ओके, दिस इज एक्झॅक्टली अ ऑपरेशन ऑफ सॅटेलाईट कम्युनिकेशन्स. ओके, आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड. नाऊ इथं काय सॅटेलाईट आहे, इथं काय ट्रान्समिटिंग अर्थ स्टेशन आहे, इथं काय रिसिव्हिंग अर्थ स्टेशन आहे. इथं अपलिंक फ्रिक्वेन्सी, डाऊनलोड फ्रिक्वेन्सी. अपलिंक फ्रिक्वेन्सी जास्त रिसीव्ह करतो, मग तो आपल्याला काय देतो? रिसिव्हिंग म्हणजे त्या फ्रिक्वेन्सीवर तो काहीतरी प्रोसेस परफॉर्म करतो. त्याच्यानंतर आपल्याला कोणती फ्रिक्वेन्सी भेटते? डाऊनलिंक फ्रिक्वेन्सी भेटते. आणि ती फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी असते ॲज कम्पेअर टू अपलिंक फ्रिक्वेन्सी. दिस इज एक्झॅक्टली ऑपरेशन, एक्झॅक्टली कम्युनिकेशन सिस्टीम ऑफ अ सॅटेलाईट. I hope all of you understand. If you any query, any doubt, please ask me by message or call.